हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शाह सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो सायन्स बाय शाह सर या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महा TET 2026 करिता सामान्य विज्ञान विषयाचे काही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न इयत्ता 8वी चे असणार आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो, हे प्रश्न चॅप्टर क्रमांक 1 पासून तर चॅप्टर क्रमांक 5 यांचा निचोड या व्हिडिओमध्ये असणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला, उपयोगी वाटला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला आपल्या पहिल्या प्रश्नाकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो। जो आपला पहिला प्रश्न आहे तो आहे कार्बनचे समस्थानिक आहेत म्हणजे काय? कार्बन हॅज आयसोटोप्स म्हणजे कार्बनचे किती समस्थानिके आहेत? तुम्हाला माहित होतं हा प्रश्न? पहा, कार्बनचे 3 समस्थानिके असतात। किती? 3। लोक फक्त 2च म्हणतात, किती असतात? 3 असतात। कोणकोणते पहा? कार्बन 12, कार्बन 13 आणि कार्बन 14 असे 3 समस्थानिक आहेत, आयसोटोप्स आहेत। कोणाचे? कार्बनचे। बरं, कार्बन 12 आणि कार्बन 13 हे दोन्ही स्थिर आहेत। कसे आहेत? स्थिर आहेत, स्टेबल आहेत, स्टेबल। पण हा जो कार्बन 14 आहे हा अनस्टेबल आहे, अस्थिर आहे। याला आपण रेडिओ ऍक्टिव्ह म्हणतो। काय म्हणतो? हा रेडिओ ऍक्टिव्ह आहे, रेडिओ ऍक्टिव्ह आहे। आणि हा कार्बन 14 हा कार्बन डेटिंग मध्ये वापरला जातो। कशामध्ये वापरला जातो? कार्बन डेटिंग। ठीक आहे, कार्बन डेटिंग मध्ये वापरला जातो। कार्बन डेटिंग कशाला म्हणतात? ज्याच्याने आपण पुरातत्व काळामध्ये जे काही आपण अवजार किंवा फॉसिल आपल्याला जवळ असतील त्यांचा आपण वय काढू शकतो। कशामुळे? कार्बन डेटिंगमुळे। आणि वातावरणात जर का पाहिलं आपण तर सर्वाधिक प्रमाण कोणाचं राहते? कार्बन 12 चं। हा सर्वाधिक प्रमाणात आढळतो, सर्वाधिक प्रमाणात आढळतो। कोण आढळतो? कार्बन 12। कळलं सर्वांना? सर्वात कमी हा असतो C13, C14, 1.1 असतो हा। मग उरलेला कोण असेल? C14। हा सर्वात कमी आणि हा कार्बन डेटिंग मध्ये वापरला जातो। हा होता पहिला प्रश्न, सर्वांना समजलं असेल। चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न पहा। खालीलपैकी कोणता हेपॅटायटिसचा प्रकार नाही म्हटलं त्यांनी? कोणता असा प्रकार नाही म्हणते हेपॅटायटिसचा? हेपॅटायटिस ही एक बिमारी आहे। पहा, हेपॅटायटिस याचा कोणता प्रकार नाही? पर्याय दिलेले आपल्याला B, C, E आणि F। तर F नावाचा हेपॅटायटिसचा प्रकार नसतो। 8वीच्या पुस्तकामध्ये देऊ नये। हेपॅटायटिसचे प्रकार 5 असतात, A, B, C, D आणि E। F नसतो। हेपॅटायटिस ही बिमारी जी आहे ही व्हायरसमुळे होते। व्हायरस म्हणजेच काय? विषाणूमुळे होते, विषाणूमुळे होते। लक्षात ठेव जा, व्हायरसमुळे होणारी बिमारी आहे कोणती? हेपॅटायटिस। याला आपण जॉन्डिस सुद्धा म्हणतो। जॉन्डिसला मराठीमध्ये कावीळ म्हणतात। कावीळमध्ये तुम्हाला माहिती आहे डोळे हे पिवळे पडतात, ठीक आहे, युरिन जास्त पिवळी होते, नख सुद्धा पिवळे पडतात। त्यानंतर काय तर जेवण जात नाही, मळमळ होते, बरोबर आहे, आणि जे मल असते काळ्या स्वरूपात बाहेर पडतात। हे सिम्पटम्स आहेत कोणाचे? कावीळचे। चला पुढचं पहा। पुढचा प्रश्न सर्वांना लक्ष द्यायचा विद्यार्थी मित्रांनो। ची संयुजा शून्य असते। अतिशय चांगला प्रश्न आहे। कशाची संयुजा ही शून्य असते त्यांनी आपल्याला विचारलं। पर्याय क्रमांक 1 हॅलोजन, दुसरा आहे संक्रमण मूलद्रव्य, तिसरा आहे निष्क्रिय वायू आणि चौथा आहे अल्कली धातू। कोणाचा असतो सांगा? निष्क्रिय वायू जे असतात त्यांची संयुजा ही किती असते? शून्य असते। आता बघा, मी तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो। मला असं काय माहित असेल बरं? निष्क्रिय वायू। आता मला एवढं माहित होतं की निष्क्रिय वायू हे ग्रुप क्रमांक 18 मध्ये असतात। ग्रुप क्रमांक 18 मध्ये कोण असतात? निष्क्रिय वायू असतात। निष्क्रिय वायू हे कोणत्या ग्रुपमध्ये आहेत? 18। मग या 18 मधलं मी काय घेतलं? 8 घेतलं आणि हे 8 मी 8 मधून मायनस केलं, उरलं किती? 0। म्हणजे निष्क्रिय वायूंची व्हॅलेन्सी किती? 0। दुसरं हॅलोजन। आता मला हॅलोजन माहित आहे। हॅलोजन कोणत्या ग्रुपमध्ये असतात? ग्रुप क्रमांक 17 मध्ये असतात।
बरोबर. मग या 17 मध्ये मी काय घेणार 7. हे 7 कशामधून मायनस करणार 8 मधून. 8 मधून 7 गेल्यावर उरला किती 1. म्हणजे हॅलोजनची संयुजा किती आली असती 1. पण त्यांनी आपल्याला विचारलं कशाचं शून्य विचारलं ना. शून्य कोणाचं आहे निष्क्रिय वायूच. असं आपण कोणाचीही संयुजा काढू शकतो. 15, 16, 17 आणि 18 या 4 ग्रुपसाठी ही ट्रिक उपयोगी पडते. 8 मधून मायनस करायचं. पण पहिला दुसरा 13, 14 या ग्रुपसाठी त्यांचा जो नंबर आहे तीच त्यांची व्हॅलेन्सी आहे. पहा लक्षात द्या. ग्रुप क्रमांक 1 असेल का तर मग त्याची व्हॅलेन्सी सुद्धा 1. ग्रुप क्रमांक 2 आहे त्याची व्हॅलेन्सी सुद्धा 2. ग्रुप क्रमांक 13 आहे तर त्याची व्हॅलेन्सी 3. ग्रुप क्रमांक 14 आहे तर त्याची व्हॅलेन्सी 4. हे सुद्धा अतिशय महत्वाचं होतं, लक्षात ठेव जा. ठीक आहे. मग 15 असेल तर कसं 15 असेल तर 5 घ्यायचं ते 8 मधून मायनस करायचं. 8 - 5 3. 15व्या ग्रुपाची संयुजा किती असते 3. 16वा ग्रुप ऑक्सिजन याच्यातून किती घ्यायचा 6. तो 8 मधून काय करायचा मायनस. उरलं किती 2. म्हणजे 2 हे संयुजा आहे कोणाची ऑक्सिजन ग्रुपची. कळालं सर्वांना. अतिशय महत्वाचा आणि चांगला प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न आहे एक पेशी स्वयंपोषी केंद्रकयुक्त सजीव. अतिशय चांगला आणि महत्वाचा प्रश्न आहे बघा. त्यांनी आपल्याला काय विचारलं असं कोणतं ऑर्गॅनिझम आहे जो कसा आहे म्हणते एक पेशी आहे. एक पेशी म्हणजे युनिसेल्युलर आहे. स्वयंपोषी आहे म्हणजे स्वयंपोषी म्हणजे काय ऑटोट्रॉपिक आहे. केंद्रकयुक्त आहे म्हणते. केंद्रकयुक्त म्हणजे काय युकॅरियोटिक आहे. असा कोणता ऑर्गॅनिझम या चौघांपैकी आहे. मला एवढं माहित आहे की युनिसेल्युलर ऑटोट्रॉपिक आणि युकॅरियोटिक हे तिन्ही कोण असतं शैवाल असतं अलगी असतं. शैवाल हे कसे असतात युकॅरियोटिक युनिसेल्युलर आणि कसे बोला युकॅरियोटिक युनिसेल्युलर आणि ऑटोट्रॉपिक असतात. माझा इथं शैवाल तर दिलेलं नाहीये. इथे एक्झाम्पल दिलेले क्लोरेला मशरूम प्लाझ्मोडियम आणि अमिबा. मी तुम्हाला पहिले महत्व सांगतो. पहा प्लाझ्मोडियम आणि अमिबा हे आदिजीव आहेत. हे काय आहेत आदिजीव. आदिजीव आहेत. आदिजीव म्हणजे काय आदिजीव म्हणजे प्रोटोझोन. प्रोटोझोन आहेत. ठीक आहे. नंतर मशरूम. मशरूम हे एका प्रकारचं कवक आहे. काय आहे कवक आहे. कवक म्हणजे काय फंगाय. हा एक फंगाय आहे. मग क्लोरेला हे एका प्रकारचं शैवाळ आहे. शैवाल. शैवालला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो अलगी. ठीक आहे. म्हणजे पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. क्लोरेला आणि कॅलेमोडोमोनास हा हे दोन काय आहेत अलगी आहेत. आणि ते दोन्ही कसे आहेत बोला कसे आहेत युकॅरियोटिक युनिसेल्युलर आणि ऑटोट्रॉपिक आहे. आता कवकाबद्दल विचारलं तर काय सांगसाल रे. कवक युकॅरियोटिक असतात का हो युकॅरियोटिक असतात. युनिसेल्युलर असतात का हो युनिसेल्युलर असतात. पण ऑटोट्रॉपिक नसतात. मग ऑटोट्रॉपिक नसतात तर कसे असतात बरं. तर कवक जे असतात ते सॅप्रोट्रॉपिक असतात. सॅप्रोट्रॉपिक म्हणजे मृतोपजीवी असतात. मृत झालेल्या वस्तूवर ते जगतात. आणि आदिजीव हे कसे असतात हे युकॅरियोटिक असतात का बोला युकॅरियोटिक असतात का हो. नंतर युनिसेल्युलर असतात का हो. आणि ऑटोट्रॉपिक असतात का नाही ऑटोट्रॉपिक नसतात. हे हेटेरोट्रॉपिक असतात. हेटेरोट्रॉपिक म्हणजे आपल्यासारखे लोकांवर अवलंबून राहणारे अन्नासाठी लोकांवर अवलंबून राहणारे असे असतात. कळालं सर्वांना. अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन होती. एका प्रश्नामध्ये आपण 3 पाहिलेत बघा. आपण कोणाकोणाला समजून घेतलं इथं अलगीला फंगायला आणि प्रोटोझोनला. कळालं सर्वांना. पुढच्या प्रश्नाकडे जा. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो बेकिंग सोडा इज केमिकली नोन ॲज म्हणजे काय बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव काय आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा तुम्ही मी जेवढे प्रश्न पाहिलेले आहेत महा टीईडीचे त्यानुसार मला तर एवढं समजलेलं आहे की 100% प्रत्येक पेपरला मग 24 असो 25 असो यावेळेचा 26 असो तुम्हाला एक केमिकल कंपाऊंड 100% येईल. किंवा हा केमिकल कंपाऊंड आहे याचा फॉर्म्युला सांगा किंवा याचं रासायनिक नाव सांगा किंवा मग काय मॅच द कॉलम इथे नावं देतील त्यांचे सूत्र इकडे देतील. म्हणजे तुम्हाला केमिकल कंपाऊंड हे माहीत असलेच पाहिजे. एक प्रश्न तर हमखास दिसेल तुम्हाला. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. बघा आता आपल्याला कोणाचा फॉर्म्युला विचारत आहे ना बेकिंग सोडा. बेकिंग सोड्याचा फॉर्म्युला काय सोडियम क्लोराईड आहे का नाही. सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ आहे बरं. सोडियम क्लोराईड म्हणजे काय मीठ. नंतर सोडियम बायकार्बोनेट येस
सोडियम बायकार्बोनेट म्हणजेच काय होते, बेकिंग सोडा. कॅल्शियम कार्बोनेट म्हणलं त्यांनी. कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे काय, कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे चुनखडी. चुनखडी. नंतर पोटॅशियम हायड्रॉक्साईड, याला आपण पोटॅश म्हणतो, हे सुद्धा नाहीये, याला आपण पोटॅश म्हणतो. पोटॅश. कळालं, कळालं सर्वांना. अतिशय महत्त्वाचं. आता जे फॉर्म्युले पहा, मी फॉर्म्युले लिहून देतो तुम्हाला. सोडियम क्लोराईड, सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ, याचा फॉर्म्युला NaCl. नंतर सोडियम बायकार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेटचा जो फॉर्म्युला आहे तो आहे NaHCO3. नंतर कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम कार्बोनेटचा फॉर्म्युला येतो CaCO3. नंतर पोटॅशियम हायड्रॉक्साईड, पोटॅश, पोटॅशचा फॉर्म्युला येतो KOH. हे सगळ्यांचे रासायनिक सूत्र झालेत विद्यार्थी मित्रांनो. आपण एकामध्ये 4 पाहिलेत. सगळ्यांनी हे नोट्स व्यवस्थित लिहून ठेवत चला, याचा फायदा तुम्हाला 100% होईल. विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे चला. विद्यार्थी मित्रांनो, परत सांगत आहे मी तुम्हाला, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटत असेल, आवडत असेल, तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या मित्रांना शेअर करत चला. शेअर केल्यामुळे काय होईल, त्यांचा फायदा होईल. चला पुढे पहा. एल शेलची कमाल क्षमता किती आहे? अतिशय चांगला प्रश्न आहे. कोणती शेल विचारला त्यांनी आपल्याला? एल शेल. आणि याच्यामध्ये याची मॅक्झिमम कॅपॅसिटी किती आहे म्हणा त्यांनी आपल्याला विचारलं. आता एल शेल, एम शेल नाव ऐकलंय कधी? तर पहा, जेव्हा आपण इलेक्ट्रॉन भरतो का, त्यासाठी 4 शेलचा उपयोग करतो. कोणकोणत्या शेल असतात बरं? के, नंतर एल, नंतर एम आणि एन, असे 4 शेल असतात. याच्यामध्ये काय भरलेले असतात? इलेक्ट्रॉन. के शेल मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन बसतात 2 आणि एल शेल मध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन बसतात 8. एम शेल मध्ये बोला 18 आणि एन मध्ये 32. आपल्याला विचारली कोणती शेल? एल शेल. मग एल शेलची मॅक्झिमम क्षमता किती आहे? 8. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कळालं सर्वांना? जास्तीत जास्त 8 बसतात, तर कमीत कमी एकही बसते. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 9 बसेल का? 9 बसणार नाही. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोण दृश्य केंद्रकी नाही? अतिशय चांगला प्रश्न आहे पहा. याच्यामध्ये त्यांनी विचारलं काय आपल्याला, याच्यापैकी कोण असा आहे जो दृश्य केंद्रकी नाही, म्हणजे युकॅरियोटिक नाही? बोला कोण कोण? मोनेरा, प्रोटिस्टा, वनस्पती का प्राणी? बोला. प्रोटिस्टा. प्रोटिस्टा की मोनेरा? बोला. प्रोटिस्टा. हे काय आहेत? युकॅरियोटिक नाहीये. मग तो कसा आहे? तो प्रोकॅरियोटिक आहे. पुढचा प्रश्न. विच पार्टिकल हॅज नो चार्ज? त्यांनी प्रश्न विचारला आपल्याला की कोणत्या कणावर कोणताही विद्युत भार नसतो? असा कोणता पार्टिकल आहे ज्याच्यावर कोणताही चार्ज नसतो, असं त्यांनी आपल्याला विचारलं. प्रोटॉन आहे का? इलेक्ट्रॉन आहे का? न्यूट्रॉन आहे का? पॉझिट्रॉन आहे? हे त्यांनी ऑप्शन दिले आपल्याला. तर सर्वांनाच माहित असलं पाहिजे की न्यूट्रॉन असे चार्ज आहेत ज्यांच्यावर कोणताही चार्ज नसतो. मग प्रोटॉनवर कोणता चार्ज असतो? बोला. पॉझिटिव्ह चार्ज असतो, धनप्रभारित असतात. इलेक्ट्रॉनवर कोणता असतो? निगेटिव्ह चार्ज असतो, ऋणप्रभारित असतात. आणि पॉझिट्रॉन काय असतात माहित आहे? पॉझिट्रॉनवर सुद्धा धनप्रभार असतो. हे पॉझिट्रॉन हे इलेक्ट्रॉनच्या अपोजिट असतात, अँटी पार्टिकल आहेत. कोणी विचारलं पॉझिट्रॉन काय आहेत, कोणी विचारलं तुम्हाला, तर म्हणायचं अँटी पार्टिकल. अँटी पार्टिकल ऑफ काय? कोणाचे अँटी पार्टिकल? इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनवर जसा -1 चार्ज असतो, पॉझिट्रॉनवर तसा प्लस चार्ज असतो, +1. इथं -1 आहे का? इथं +1 असतो. कळालं सर्वांना? अतिशय चांगला प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो. पुढच्या प्रश्नाकडे चला. पुढचा प्रश्न आहे, अणुसंरचनेची पहिले प्रारूप मध्ये यांनी मांडले. अतिशय चांगला प्रश्न आहे. पहिलं ॲटॉमिक थेअरी कोण सांगितली म्हणते आपल्याला? ॲटॉमिक मॉडेल पुट फोर्थ बाय कोणतं? पण फर्स्ट ॲटॉमिक मॉडेल म्हटलं त्यांनी. पहिलं ॲटॉमिक मॉडेल हे इथे लिहून आहे. पहिले प्रारूप. पहिले प्रारूप कोणी दिले होते? 1904 साली जे थॉम्सननी दिले होते. लक्षात ठेवा, पहिले प्रारूप अणूचे हे कोणी दिले होते? 1904 साली जे थॉम्सननी दिले होते. अतिशय चांगला प्रश्न होता. पुढच्या प्रश्नाकडे चला विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, युपीएस मध्ये खालीलपैकी कोणते सेल वापरले जातात? म्हणजे काय?
विच सेल इज यूज इन युपीएस. आपल्या सर्वांच्या घरी इन्व्हर्टर असते बरोबर आहे. युपीएस, ते युपीएस मध्ये कोणत्या प्रकारची काय म्हणतात त्याला विद्युत घट वापरला जातो असं त्यांनी विचारलं आपल्याला. कोणता विद्युत घट असतो? कोरडा विद्युत घट असतो का? बिलकुल नाही. लीड ऍसिड सेल म्हणजे लेड आम्ल विद्युत घट, यस, हाच युपीएस मध्ये वापरला जातो. निकेल कॅडमियम विद्युत घट हा अशा वस्तूंमध्ये वापरला जातो ज्याला आपण इकडून तिकडे कुठेही घेऊन जाऊ शकू. अशामध्ये जी बॅटरी वापरल्या जातात त्या बॅटरीमध्ये कोणत्या असतात? निकेल कॅडमियम सेल असतात. ड्राय सेल तर सर्वांनाच माहित आहे. आपल्या घरी जे भिंतीवर ज्या वॉच राहतात, घड्याळ राहतात, त्या घड्याळामध्ये जो सेल लावतो आपण तो कोणता असतो? ड्राय सेल असतो. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. पुढचा प्रश्न, हा रोग एडिस इजिप्ती डासांद्वारे पसरतो. अतिशय चांगला प्रश्न आहे. काय विचारलं आपल्याला? यापैकी कोणता असा रोग आहे जो एडिस इजिप्ती नावाच्या डासामुळे पसरतो असं त्यांनी आपल्याला विचारलं. बोला कोणता आहे बरं? मलेरिया आहे का? हत्ती रोग आहे? डेंगू आहे का? अतिसार आहे? तर डेंगू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. काय होतं? एडिस इजिप्ती हा काय? डास. कोणता डास असला पाहिजे? फिमेल. ठीक आहे, फिमेल त्या. नंतर मलेरिया, मलेरिया सुद्धा डासामुळेच होतो. मलेरिया डासामुळे होतो पण कोणत्या? अॅनाफिलस मॉस्किटोमुळे होतो. नंतर हत्ती रोग हा सुद्धा डासामुळे होतो पण कोणत्या? क्युलेक्स मॉस्किटोमुळे. नंतर अतिसार, अतिसार हे मच्छरामुळे होत नाही. हे तुम्ही उघड्यावरचं कुठलंही अन्न खाल्लं, पाणी पिलं तर तुम्हाला अतिसार होऊ शकतो. याला डायरिया म्हणतात, डायरिया डिसेंट्री, हगवण लागणे. कळालं? पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, रॉबर्ट व्हिटाकर यांनी मध्ये सजीवांची एवढ्या गटात विभागणी केली. आता सर्वांना हे तर माहित आहे, मला माहित आहे की आर एच व्हिटाकर म्हणलं की सर्वांना माहित आहे पाच तर आहे 100%. 5 याच्यात त्यानं विभागणी केली तर 5चं ऑप्शन 2च दिसतंय. म्हणजे हे 4 आणि हे 4 हे तर कटलं. पण कोणत्या वर्षी दिलं हे लोकांना आठवत नाही बघा. मग याचा ऑप्शन दिलाय 1967 आणि 1969. बोला कधी? 1969 ला त्यानं विभागणी केली होती. कोणे? आर एच रॉबर्ट व्हिटाकर त्यांचं नाव आहे. त्यांनी 1969 ला मध्ये सजीवांची 5 गटात विभागणी केली. कळालं सर्वांना? पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या प्रश्नाकडे जाण्याच्या पूर्वी परत सांगत आहे की जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल, आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा प्रश्न पहा. विषाणू हा पासून बनलेला लांब लचक रेणू आहे. अतिशय चांगला प्रश्न आहे. व्हायरस जे असतात ते कशापासून बनतो? विषाणू जे आहे ते कशापासून बनतात हे त्यांनी आपल्याला विचारलं. ते कशापासून बनलेला मॉलिक्यूल आहे हे त्यांनी आपल्याला विचारलं. बघा ऑप्शन दिलेले आहेत. फक्त डीएनए, फक्त आरएनए, डीएनए आणि आरएनए आणि डीएनए, आणि चौथा ऑप्शन दिला डीएनए किंवा आरएनए. अतिशय चांगला प्रश्न आहे. एवढे प्रश्न पाहिले का? त्यामधला सर्वात डेंजर प्रश्न हाच आहे बघा. याच्यामध्ये 100% चूक करता तुम्ही. जास्तीत जास्त लोकांना काय वाटतं की आरएनए बनलेला आहे. फक्त आरएनए बनलेला नसतो रे तो. तर इथं आणि पण देऊ नये, आरएनए आणि डीएनए, आणि चौथा ऑप्शन आहे डीएनए आणि किंवा आरएनए. मग उत्तर काय असेल याचं? पर्याय क्रमांक 4 डीएनए किंवा आरएनए बनलेला असतो. आणि नाही येत म्हणजे डीएनए वापरला जाईल आणि आरएनए वापरला जाईल असं होत नसतं. एक तर आरएनए बनल किंवा डीएनए बनल. कळालं? फक्त डीएनएनेच बनलेला असतो का व्हायरस? नाही. फक्त आरएनए बनलेला असतो का? नाही. तो आरएनएनेही बनतो किंवा डीएनएने सुद्धा बनतो. ठीक आहे, चला सगळ्यांनी लक्षात ठेवायचं होतं. सगळ्यात चांगला प्रश्न होता. पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, जहाजे, पाणबुड्या यांच्या रचनेत कोणते तत्व वापरले असते? आता तुम्हाला माहित आहे, जहाज असू द्या किंवा पाणबुड्या असू द्या त्यांच्यामध्ये कोणतं तत्व वापरले जाते? न्यूटनचे सिद्धांत वापरले जाते का? ओहमचे सिद्धांत वापरले जाते का? आर्किमिडीजचा सिद्धांत वापरला जाते का? वरीलपैकी नाही. इकडे पहा, न्यूटनचाही वापरला जात नाही, ओहमचा लॉही वापरला जात नाही, कारण थोडी नाही त्याच्यात. तर आर्किमिडीजचा सिद्धांत वापरला जाते. त्याच्यामध्ये जहाजामध्ये आणि पाणबुड्यांमध्ये कोणता सिद्धांत वापरला जाते? आर्किमिडीजचा सिद्धांत वापरल्या जाते. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, विभवांतराचे SI एकक आहे. विभवांतर म्हणजे काय? पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्सचं SI युनिट आपल्याला त्यांनी विचारलं. PD, पोटेन्शियल डिफरन्स. याचं SI युनिट काय म्हटलं त्यांनी? SI युनिट असते व्होल्ट. काय असते? व्होल्ट. कुठे आहे बघा? व्होल्ट. पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. एम्पियर कोणाचं आहे मग बोला? करंट.
करंटचं एसआय युनिट काय आहे? एम्पियर. त्यानंतर ओहम कोणाचा आहे बोला? ओहम असतं रेझिस्टन्स. रेझिस्टन्स. त्यानंतर न्यूटन कोणाचं असतं? न्यूटन हे उत्तर असतं म्हणजे युनिट असतं फोर्स. फोर्स म्हणजेच काय? बल. बलाचं एसआय युनिट आहे काय? एसआय युनिट आहे कोण? न्यूटन. कळलं सर्वांना? अतिशय चांगला प्रश्न होता हा सुद्धा. चला पुढच्या प्रश्नाकडे चला विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे, कोरड्या विद्युत घटामध्ये हे ऋण टोक व हे धन टोक असते. अतिशय चांगला प्रश्न आहे की ड्राय सेल आहे. ड्राय सेल म्हणजे कोरडा विद्युत घट आहे. त्यामध्ये पॉझिटिव्ह टर्मिनल कोणतं असते आणि निगेटिव्ह टर्मिनल कोणतं असते हे त्यांनी आपल्याला विचारलं. बोला कोणतं म्हटलं पहिले त्यांनी? हे ऋण टोक आहे म्हणजे निगेटिव्ह टर्मिनल, आणि धन टोक म्हणल्यावर काय? पॉझिटिव्ह टर्मिनल. कोणतं आहे बोला बरं? ग्राफाईट जास्त, प्लॅटिनम 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 ग्राफाईट. हे दोन तर 100% नाही आहेत. कारण की आपल्याला 100% माहित असलं पाहिजे की ड्राय सेलमध्ये दोनच इलेक्ट्रोड्स वापरले जातात. एक असतो जस्त आणि दुसरा असतो ग्राफाईट. प्लॅटिनम वापरल्या जात नाही. म्हणून हे दोन पर्याय तर सरळ सरळ कटलेत. मग उरलं काय? ग्राफाईट जास्त इथे देऊ नये आणि जस्त आणि ग्राफाईट इथे देऊ नये. मग कोण ऋण टोकावर असतो आणि कोण धनासावर असतो ते महत्वाचं आहे ना. मग पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवा. ऋण टोकावर कोण असतो? झिंक. आणि धन टोकावर कोण असतो? ग्राफाईट. ग्राफाईट म्हणजेच काय रे? कार्बन. कार्बनचा ॲलोट्रॉप आहे कोण? ग्राफाईट. कळालं सर्वांना? पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, अणूच्या केंद्रभागी धनप्रभारित केंद्रक असते हे कोणी स्पष्ट केले? अतिशय चांगला प्रश्न आहे की ऍटम असतो, ऍटमच्या सेंटरला न्यूक्लियस असते, त्या न्यूक्लियस मध्ये पॉझिटिव्ह चार्ज असतो. हे सांगितलं कोणी आपल्याला? हे सांगितलं रुदरफोर्डनं. कोणी सांगितलं? रुदरफोर्ड. जेम्स चॅडविकनं काय केलं? न्यूट्रॉनची डिस्कव्हरी केली. नील बोरनं ॲटॉमिक मॉडेल सांगितला. ठीक आहे. जो आजपर्यंत आपण मानतो KLMN शेल कोणी सांगितलं आपल्याला? नील बोरनेच सांगितलं. जे थॉम्सननं पहिला ॲटॉमिक थिअरी दिली होती. त्यांना प्लम पुडिंग मॉडेल दिला, वॉटरमेलन मॉडेल दिला. कोण? जे थॉम्सननं. चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, भारतातील पहिली अणुभट्टी कोणती? अतिशय चांगला प्रश्न विचारला की भारतातली पहिली अणुभट्टी कोणती म्हणते? आर्यभट्ट, अप्सरा, अंबारी का हडप्पा? आता बघा हे तर नाव असेच आहेत. पर्याय क्रमांक बी अप्सरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ही अणुभट्टी हे न्यूक्लिअर रिॲक्टर ठीक आहे. हे कुठे आहे? तर हे मुंबईला आहे. कुठे? मुंबई. आणि मुंबईमध्ये कुठे आहे? होमी भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरला आहे. नाव ऐकलं असेल सर्वांनी, होमी भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरला मुंबईमध्ये हे न्यूक्लिअर रिॲक्टर आहे, जे भारतातील काय पहिली अणुभट्टी आहे. अशा किती अणुभट्टी आहेत? 22 अणुभट्टी आहेत. 22 न्यूक्लिअर रिॲक्टर आहेत भारतात एकूण. 22 आहेत. किती आहेत? 22 न्यूक्लिअर रिॲक्टर. पण किती ठिकाणी आहे? फक्त 8 ठिकाणी आहेत. हा प्रश्न विचारू शकतात बरं ते की भारतामध्ये किती न्यूक्लिअर रिॲक्टर आहे? बोला 22 आहेत. पण किती ठिकाणी आहे? फक्त 8 ठिकाणी आहे. आणि त्याच्यातला सर्वात पहिल्या क्रमांकाचा कोण आहे? अप्सरा. अप्सरा कुठं आहे? मुंबईला. आणि मुंबईमध्ये कुठे आहे? होमी भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरला आहे. कळलं सर्वांना? पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, निष्क्रिय वायूच्या संयुजा कवचात इलेक्ट्रॉन असतात. अतिशय चांगला प्रश्न विचारला. कोणाचं कवच? निष्क्रिय वायूचं शेवटचं कवच म्हणजे व्हॅलेन्स शेल. त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन असतात त्यांनी आपल्याला विचारलं. आता बघा मी तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगतो बघा. आता मला माहित आहे निष्क्रिय वायू म्हटल्यावर कोणता ग्रुप? 18वा ग्रुप. बरोबर. 18वा ग्रुप मध्ये हा नंबर कोणता? शेवटचा 8. बस झालं. हेच त्याची संयुजा कवचातले इलेक्ट्रॉन आहेत. मग संयुजा कवचात इलेक्ट्रॉन किती? 8. पर्याय क्रमांक बी हेच उत्तर. मग 17वा ग्रुप असेल तर किती रे? 7. 15वा ग्रुप असेल तर 5. 13वा ग्रुप असेल तर 3. दुसरा ग्रुप असेल तर 2 आणि पहिला ग्रुप असेल तर 1. कळालं? आपण ग्रुप नंबर जरी माहित असेल ना तुम्हाला, तुम्ही असे प्रश्न इझिली सॉल्व्ह करू शकता. अतिशय चांगला प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो हा. चला पुढच्या प्रश्नाकडे चला. पुढचा प्रश्न आहे, चा उपयोग
केंद्रकीय विखंडन व वीज निर्मितीमध्ये होतो. कशाचा उपयोग वीज निर्मितीसाठी आणि न्यूक्लिअर फिजन रिॲक्शनसाठी केला जातो? अणुभट्टीमध्ये केला जातो. बोला. युरॅनियम 236, आयोडीन 131, युरॅनियम 235 का बेरियम 141? युरॅनियम 235 अतिशय महत्वाचा आहे. इथं बघा 236 देऊन सुद्धा देऊन होतं. तुम्हाला माहित आहे का, जेव्हा न्यूक्लिअर रिॲक्शन स्टार्ट होते सगळ्यात पहिले न्यूट्रॉन जे बंबार्ड केले जातात ते युरॅनियम 235 वर केले जातात. मग युरॅनियम 235 हा रूपांतरित होतो युरॅनियम 236 मध्ये. नंतर तो तुटतो आणि आपल्याला बेरियम 141 अजूनही 1-2 कंपाऊंड मिळतात. कळालं सर्वांना? आणि आयोडीन 131 त्याच्यात भेटत नाही. आयोडीन 131 चा उपयोग जो आहे तो आपण कशामध्ये करतो? बोन कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये करतो, हायपरथायरॉइडिझम मध्ये करतो. चुकीचं बोललो मी पहिले, हायपरथायरॉइडिझम मध्ये करतो. कोणाचा उपयोग? आयोडीन 131 चा. कळालं सर्वांना? पर्याय क्रमांक सी युरॅनियम 235 हे योग्य उत्तर होतं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो. जागतिक रक्तदान दिन ला साजरा केला जातो. बोला. हे 8वीच्या पुस्तकात देऊ नये की कोणत्या दिवशी जागतिक रक्तदान दिन साजरा केला जातो. तर बोला 14 जूनला साजरा केला जातो. कोणता दिवस? जागतिक रक्तदान दिन. कोणता? 14 जूनला. मग 7 एप्रिलला काय केला जातो? जागतिक आरोग्य दिन. जागतिक आरोग्य दिन. आरोग्य दिन हा साजरा केला जातो कधी? बोला 7 एप्रिलला. 29 नोव्हेंबरला काय साजरा केलं जातं? जागतिक हृदय दिवस. जागतिक हृदय दिवस. आणि 14 नोव्हेंबरला साजरा केला जातो जागतिक मधुमेह दिन. जागतिक मधुमेह दिन. वर्ल्ड डायबिटिक डे. मधुमेह म्हणजे काय? डायबिटीज. कळालं विद्यार्थी मित्रांनो? अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन होती. सगळ्यांना समजला हा प्रश्न? विद्यार्थी मित्रांनो परत सांगत आहे, एवढी जी मेहनत चालू आहे तुमच्यासाठी चालू आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल, आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, रेबीजची लक्षणे किती दिवसात दिसू लागतात? अतिशय चांगला प्रश्न आहे. आता बघा रेबीज कशामुळे होतो सर्वांनाच माहिती आहे, कुत्रा चावल्यामुळे होतो. रेबीज ही कोणती बिमारी आहे? विषाणूमुळे होणारी बिमारी आहे. बरोबर आहे. कुत्र्याच्या त्या सलायवामध्ये त्याचे विषाणू असतात आणि हायड्रोफोबिया होतो, एरोफोबिया होतो. पाण्याची भीती वाटते त्याला भयंकर, आणि हवेची सुद्धा भीती वाटायला लागते आणि शेवटीचा मृत्यू होतो. हे आपल्याला माहित आहे. पण त्याची लक्षणं दिसायला किती वेळ लागतो? 20 ते 30 दिवस लागतात, 40 ते 50 दिवस लागतात. इथे दिवसात लिहून नाही मी पहिलेच ऑलरेडी. 40 ते 50 दिवस, 90 ते 175 दिवस का 50 ते 100? पर्याय क्रमांक सी 90 ते 175 दिवस लागतात त्याची लक्षणं दिसण्यासाठी. कोणामध्ये लवकर दिसतील 3 महिन्यातच लगेच, कोणाला वेळ लागेल. पण 100% नंतर त्याला रेबीज होतो जर त्याने व्हॅक्सिन टाइमेवर घेतली नाही तर. कळालं सर्वांना? पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, चे निदान करण्यासाठी इलिसा ही रक्ताची चाचणी केली जाते. अतिशय चांगला प्रश्न आहे. कोणाचे निदान ओळखण्यासाठी कोणती टेस्ट? इलिसा नावाची रक्ताची चाचणी करतात. बोला. रेबीज, डेंग्यू, स्वाईन फ्लू का एड्स? एड्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. कळालं? एड्स. AIDS. बोला. एड्सचा फुल फॉर्म acquired इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. हे झाला त्याचा फुल फॉर्म. कुणाचा? एड्सचा. ठीक आहे. acquired इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. त्यानंतर एड्स नावाचा जो आजार आहे तो कशामुळे होतो? HIV नावाच्या व्हायरसमुळे. HIV चा फुल फॉर्म काय? ह्युमन इम्युनो डेफिशियन्सी व्हायरस. ठीक आहे. आणि याला ओळखण्यासाठी कोणती टेस्ट केली जाते? इलिसा. या इलिसाचा फुल फॉर्म काय? एन्झाइम
लिंक्ड, एन्झाईम लिंक इम्युनो सॉर्बंट असे हे याचा फुल फॉर्म आहे. कुणाचा? इलिसाचा. कळलं सर्वांना? अतिशय चांगला प्रश्न होता. कशामुळे होते? व्हायरसमुळे होणारी बिमारी आहे. कोणती? एड्स. एड्स ही भयंकर बिमारी आहे जी आपल्या इम्युन सिस्टीमला पूर्णपणे नष्ट करून टाकते आणि परिणामी व्यक्तीचा मृत्यू होतो. 100% होतो. चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे एक बार म्हणजे काय? अतिशय चांगला प्रश्न आहे. आता इथे बार जे आहे हे काय आहे कोणी विचारलं तर म्हणायचं बार हे प्रेशरचं युनिट आहे. प्रेशर म्हणजे काय रे? बोला. प्रेशर म्हणजे दाब. दाबाचं युनिट आहे कोण? बार. एक बार म्हणजे काय? 10⁵ पास्कल, 10⁻6 ATM, 10⁻4 पास्कल, 10⁻3 न्यूटन. पहिली गोष्ट तर दाबाचं पास्कल युनिट आहे का? हो आहे. एटीएम आहे का? हो आहे. पास्कल आहे का? हो आहे. न्यूटन आहे का? नाही. म्हणजे न्यूटन वाला सरळच कटलं. आता मला माहित आहे की एक बार म्हणजे 10⁻5 पास्कल होत असतो. म्हणजे पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. एटीएम सुद्धा दाबाचं युनिट आहे विद्यार्थी मित्रांनो. एटीएम न्यूटन पर मीटर स्क्वेअर, पास्कल, किलो पास्कल, बार हे सर्व काय आहेत? एसआय युनिट आहेत. एसआय युनिट नाही म्हणू शकत आपण त्यांना, युनिट्स आहेत. कोणाचे? दाबाचे, प्रेशरचे. पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो. हा आपला शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. अतिशय चांगला प्रश्न आहे. पहा. प्रोटोझोन, बॅक्टेरिया, अल्गी, व्हायरस. इकडे कॉलम दिला 10 ते 100 नॅनोमीटर. हा इथं म्यू, इथं मायक्रोमीटर, इथे सुद्धा मायक्रोमीटर आणि इथे सुद्धा मायक्रोमीटर आहे. बोला. हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. अतिशय चांगला प्रश्न आहे. ज्यांनी व्यवस्थितपणे 8वीचं पुस्तक वाचलं असेल का त्यांना हे प्रश्न येईल. बोला. प्रोटोझोन. बरं व्हायरस मध्ये बोला. व्हायरस हे आकाराने सर्वात छोटे असतात. म्हणजे सर्वात छोटे युनिट कोणतं आहे? मायक्रोमीटर आहे का नॅनोमीटर आहे? NM म्हणजे काय? नॅनोमीटर. आणि हे म्हणजे काय? मायक्रोमीटर. नॅनोमीटर मध्ये असलं पाहिजे. म्हणजे याचं उत्तर जे आहे ते 100% काय आहे? 10 ते 100 नॅनोमीटर. म्हणजे 4चं उत्तर पी आलं पाहिजे. बोला. 4चं उत्तर पी फक्त याच्यामध्येच आहे. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. मला एकच माहित होतं ना. एक माहित असेल तर बाकीचे सगळे काढता आले असते. तरी पण आपण दुसरे पाहूया. प्रोटोझोन. बोला. प्रोटोझोनचं कसं असते? प्रोटोझोनचं क्यू आलं पाहिजे. प्रोटोझोन कसा असतो? 200 मायक्रोमीटर पर्यंत त्याची आकार असतात. अल्गीचा किती असतो? 10 ते बोला 100 मायक्रोमीटर. आर आहे ना? अल्गीचा आर आहे का? कुठे गेला? हा सीचा एस बरोबर. आणि बॅक्टेरियाचा किती असतो? 1 ते 10 मायक्रोमीटर. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. विद्यार्थी मित्रांनो असे प्रश्न तुम्हाला 100% महा टीईटीच्या 2026च्या एक्झाम मध्ये दिसू शकतात. विद्यार्थी मित्रांनो हा आपला पहिला सेशन होता. असे मी 8वीचे अजून 3 किंवा 4 सेशन घेणार आहेत ज्यामध्ये आपण अजून 25 प्रश्न पाहणार आहोत. प्रत्येकी 5 धड्यावर. हे पहिले 5 धडे आपले झालेले आहेत. अजून 5 धड्यांवर आपण घेऊ. त्याच्या पुढे अजून 5 धड्यांवर घेऊ. अशा पद्धतीने आपण 8वीचं पुस्तक संपवू. लगेच 9वीचं स्टार्ट करू आणि 10वी सुद्धा. म्हणजे आपलं पूर्ण सायन्स हे पूर्णपणे कंप्लीट होऊन जाईल आणि तुम्हाला याचा 100% फायदा होईल. विद्यार्थी मित्रांनो हे नोट्स सुद्धा काढत चला आणि सोबत 8वीचं पुस्तक, 9वीचं पुस्तक आणि 10वीचं पुस्तक सुद्धा वाचत चला. यासोबतच आपले दुसरेही व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर आहेत विद्यार्थी मित्रांनो. तेही जाऊन पहा. त्यामुळे तुमचा 100% फायदा होईल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल, आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.